नमस्कार मित्रांनो, मी विनोद गौरव जाधव. मंडेची लेवल्स काही सांगितली नाही, काही कारणास्तव मी थोडं बाहेर गेलो होतो, त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला. आपण मंगळवारी म्हणजे ट्यूजडेला काय होईल मार्केट हे पाहूया. प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी BDL, पारस, HL या सर्व शेअरचे टार्गेट्स दिले होते, जे की आजच्या सोमवारी मंडेला आज सगळे अचीव झाले. पुढचे टार्गेट्स मी लवकरच देईल. प्रथमतः आपण लेवल्स घेऊ निफ्टीच्या. निफ्टीचे मेक और ब्रेक लेवल आहे 24,683. अपसाइड गेला तर 24,765, डाऊन साइड गेला तर अपसाइड गेला तर फर्स्ट टार्गेट येईल 24,765 अँड सेकंड टार्गेट 24,863. मी आता ऑब्झर्व केलं, मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जोपर्यंत निफ्टी 24,843च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये बाईंग येणार नाही. म्हणजे तिथून रेजिस्टन्स घेईल, मार्केट जोरात खाली येईल. आणि खालची लेवल आता नवीन बेस बनलेला 24,200, जो की शुक्रवारी आपल्याला फ्रायडेला बनला होता 24,200. लक्षात ठेवा, 24,200 अँड 24,800 ह्या लेवल ब्रेक नाही झाल्या तर मार्केटमध्ये नवीन बाईंग किंवा नवीन सेलिंग यायची शक्यता फार कमी आहे. उद्यासाठी अपसाईड टार्गेट आहे 24,765 आणि अजून एक अपसाईड टार्गेट राहील 24,863. डाऊन आला म्हणजे 24,683च्या खाली निफ्टी राहिला तर फर्स्ट टार्गेट येईल 24,585 अँड सेकंड 24,500. मित्रांनो, या लेवल्स लक्षात ठेवा. बँक निफ्टी PSU बँक थोडा स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये बाईंग दिसत आहे. निफ्टीच्या कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी थोडा कमीच पडला आहे. उद्यासाठी लेवल जर पकडाल तर 53,553च्या वरती जर राहिला तर 53,767 अँड सेकंड टार्गेट 53,954. डाऊन साईडला 53,364, अजून डाऊन साईड आला तर 53,150 ह्या लेवल्स आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, मेक और ब्रेक लेवल आहे 53,553. आता आपण स्टॉक्स घेऊया. खूप दिवसापासून हुडकोबद्दल सांगत आहे मी की हुडको लवकरच 265च्या आसपास जायला पाहिजे आणि रियालिटी सेक्टर खूप चांगल्या प्रकारे वाढत आहे. आता हुडकोने ब्रेकआउट दिलाय, रिसेंटचा ब्रेकआउट दिलाय हा वाला. हुडको 256च्या वरती अबव राहिलेला आहे. तर फर्स्ट टार्गेट राहील 270 किंवा 271 अँड सेकंड टार्गेट राहील 281. मित्रांनो, लक्षात ठेवा, हुडको फर्स्ट टार्गेट 271 किंवा 270, सेकंड टार्गेट 280. होल्ड फॉर द 270 अँड 280. नेक्स्ट, नायका ई कॉमर्स. नायका बरेच दिवस झाला एक कन्सोलिडेटेड फेजमध्ये होऊन वरती चाललाय. एक रेक्टँगल चार्ट बनवला याने आणि तो कन्सोलिडेट होऊन तो चालला आता वरती. हा आजची क्लोजिंग इज इम्पॉर्टंट आहे. उद्या जर तो ओपनिंग झाला 175च्या वरती तर फर्स्ट टार्गेट 180च्या आसपास जायची शक्यता आहे. देन 190, 200 पर्यंत नायका जायची शक्यता आहे. म्हणजे 10% इथून राईज होईल नायका. होल्ड फॉर द टार्गेट 10%. ट्यूब इन्व्हेस्टमेंटने पण सेम जसं की मगाशी एक पॅटर्न दाखवला होता मी हुडकोमध्ये, तसाच एक पॅटर्न बनलाय. W, त्यानंतर कन्सोलिडेट फेज आणि त्यानंतर आता वरती. बाय ट्यूब इन्व्हेस्टमेंट फॉर द टार्गेट, फर्स्ट टार्गेट 3900, above 3900 the second target is 4200. Buy tube investment for the 3900 and 4200. NCC खूप चांगल्या प्रकारे आता परत एकदा कन्सोलिडेट होऊन 290चा बेस बनवून वरती चाललाय. NCC बाय करा फॉर द टार्गेट 315, 324 आणि आफ्टर दॅट 330 हे टार्गेट अचीव व्हायची शक्यता जास्त आहे. चार्ट दाखवतो तुम्हाला मी, चार्ट दिसेल नाही ते. ओके, लिव्ह इट. तर लक्षात ठेवा, दुसरं एक आहे की सगळ्या PSU बँका खूप बऱ्यापैकी स्ट्रॉंग होत चालल्यात.
बऱ्यापैकी बेस बनून त्या चालल्यात वरती. कॅनरा बँक बाय करायला हरकत नाही. कॅनरा बँक 110 ते 112 पर्यंत जायची शक्यता आहे. त्यानंतर तुम्ही विचाराल तर SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, वन ऑफ माय फेवरेट. स्टेट बँक ऑफ इंडिया हाही याने बनवला वरचं टार्गेट, याने एक बेस बनवलाय, बऱ्यापैकी तो कन्सोलिडेट होऊन वरती चाललाय आणि 880 पर्यंत जायची शक्यता दाट आहे. मित्रांनो, दिलेल्या माहितीवर समाधानी असाल लाईक आणि शेअर जरूर करा. साधा व्हिडिओ आहे पण बऱ्यापैकी नॉलेज मिळतं, त्यामुळे बऱ्याच जणांना सांगा. धन्यवाद.